पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून मोठा गोंधळ उफाळला। सिंधू प्रांतातील नागरिकांनी सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांच्या घरावर हल्ला करत त्यांचं घर जाळून टाकलं। सिंध प्रांतातील नागरिक प्रचंड संतापले। भारताने सिंधू जल करार स्थगित केलाय, मात्र पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर 6 कालवे बांधणार आहे। पण हे सगळे कालवे पंजाब प्रांतात बांधले जाणार असल्यानं सिंधमधल्या लोकांना आपल्यावर अन्याय झाला असं वाटतंय आणि याच्याच रोषातून आता सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरत गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्या वस्तू फोडल्या, तसंच गाड्यांनाही आग लावली आहे। पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गृहमंत्र्यांच्या घरावर नागरिकांनी हल्ला केला, मात्र त्याआधी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। सुरुवातीला हल्लेखोरांनी जियाउल हसन लंजर यांच्या घरावर चक्क AK-47 मधून फायरिंग केलं। त्यानंतर या नेत्याचं घर पेटवून दिलं। स्थानिक कालव्याचा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पाचा सिंधमधील स्थानिकांनी विरोध केलाय। त्या विरोधातच आता आंदोलन सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटपट झाली, ज्यात 2 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। लहान मुलं ज्या बसमधून शाळेत जातात त्याच बसवर हल्ला करण्यात आलाय। दहशतवाद्यांनी शाळेच्या बसवरच गोळीबार केला, ज्यात 4 निष्पाप विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांवर असा हल्ला होणं अतिशय दुर्दैवी आहे। हा हल्ला कोणी आणि का केला याची चौकशी आता सुरू आहे। अजून कोणत्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये, त्यामुळे पाकिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। जगभरात बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा एका अपघातात जखमी झाला। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहत्या घराजवळ झालेल्या अपघातात आमिर गंभीर जखमी झाला होता, पण हा अपघात नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। आमिरवर गोळ्या झाडण्यात आल्या असा दावा काही जणांनी केलाय, पण त्यातलं तथ्य अजून समोर आलेलं नाही। सध्या आमिर हमजावर लाहोरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही घटना अपघात आहे की घातपात अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे। पाकिस्तान सरकार आणि पोलिसांनी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्यानं संशय आणखी बळावलाय। काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर तैनात आहे। याच आठवड्यात लष्कराने LOCवरील काही महत्त्वाच्या भागांचा दौरा केला। एका चौकीवर सैनिकांनी तोफांचा अचूक हल्ला करत थरारक प्रात्यक्षिक दाखवलं। सध्या भारत-पाकमध्ये शस्त्रसंधी असली तरी सीमावर्ती भागात तणावाची स्थिती आहे। भारताचं लष्कर कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे। 3000 मीटर उंचीवरील नौकीवर मोर्टार हल्ल्याची तयारी देखील करण्यात आली आहे। अनेक भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते, तर अत्याधुनिक शस्त्रांचा सीमा भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अमेरिकेच्या सॅन डिएगो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हुवायन एअरलाइन्सच्या होनोलुलूला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं बॉम्ब बसल्याचा संशय व्यक्त केला। सकाळी 9:15च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। कॅप्टनने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर स्वॅट आणि FBI धाव घेत संपूर्ण विमानाची तपासणी केली। सुदैवानं काही संशयास्पद आढळलं नाही, मात्र खबरदारी म्हणून विमानातील 293 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। तपास पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2:15 वाजता होनोलुलूसाठी विमान निघालं। दरम्यान या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे। जपानमध्ये सध्या तांदळाचं मोठं संकट आहे आणि त्यातच कृषी मंत्री ताकू एटो हे एका विधानामुळे अडचणीत आले। जपानचे कृषी मंत्री ताकू एटो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मी कधीच तांदूळ विकत घेत नाही, समर्थक मला ते भेट म्हणून देतात, या वादग्रस्त वक्तव्यानंतर एटो यांनी राजीनामा दिला। एटोनी चूक मान्य करत माफी मागितली आहे, तसंच ते स्वतः तांदूळ खरेदी करत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तांदूळ हा जपानी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे। अशात जपानमध्ये सुरू असलेल्या तांदूळ संकटादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्यानं पंतप्रधान इशिबा यांची निवडणुकीच्या तोंडावर डोकेदुखी वाढली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। अमेरिकेत आता गोल्डन डोम या नावाची अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा उभी केली जाणार आहे। ही यंत्रणा शत्रूंच्या क्षेपणास्त्रांपासून अमेरिकेचं संरक्षण करेल असं ट्रम्प म्हणाले। हे तंत्रज्ञान यापूर्वी रोनाल्ड रेगन यांनाही हवं होतं, पण त्यावेळी ते शक्य झालं नाही। मात्र ही कल्पना आता प्रत्यक्षात आणली जाते। प्रचार करताना मी अमेरिकन जनतेला देशाच्या सुरक्षेचं वचन दिलं होतं, ते मी आज पूर्ण करतोय असं देखील ट्रम्प यांनी नमूद केलं। तसंच ही योजना अत्युच्च पातळीवर राबवली जाणार असल्याचं देखील ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं। अमेरिकेच्या या गोल्डन डोम क्षेपणास्त्र प्रणालीवर आता चीनकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्डन डोम नावाची 175 अब्ज डॉलरची क्षेपणास्त्र संरक्षण योजना जाहीर केली आहे. ही योजना जागतिक स्थैर्य बिघडवू शकते असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. तर युरोपियन युनियनने रशियावरील निर्बंधांमध्ये काही चीनी कंपन्यांना समाविष्ट केल्यानं देखील चीननं नाराजी व्यक्त केली आहे. तसंच चीन पॅसिफिक बेट देशांची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आता 28 मे रोजी होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. पाक ते अफगाणपर्यंत चीन रस्ता बांधतंय. बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रस्ता बांधण्याला सहमती दर्शवली. पाकच्या परराष्ट्र कार्यालयानं सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तर चीनमधील शिंजियांगपासून पाकच्या ग्वादर बंदरापर्यंत बांधण्यात येणारा हा कॉरिडॉर आता अफगाणिस्तानपर्यंत जातोय. सध्या CPEC प्रकल्प शिंजियांग ते ग्वादर बंदरापर्यंत आहे. या कॉरिडॉरद्वारे चीन मध्य पूर्वेतील देशांशी रस्ते संपर्क स्थापित करण्याची योजना आखते. इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता ब्रिटननं मोठा निर्णय घेतलाय. ब्रिटनने इस्रायलसोबतची मुक्त व्यापार करारावरील चर्चा थांबवली आहे. इस्रायलच्या गाझातील नरसंहारामुळे ब्रिटननं ही चर्चा थांबवली. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी हा निर्णय घेतलाय. तसंच इस्रायलच्या कारवायांमुळे गाझाच्या लोकांपर्यंत मदत पोहोचणं अशक्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर स्टारमर यांनी इस्रायलने गाझातील कारवाया थांबवण्यात याव्यात असं देखील आवाहन केलंय. इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची आता माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं हा मोठा खुलासा केलाय. परंतु इस्रायलने हल्ला केल्यास ट्रम्प यांच्या शांततेनं चर्चा करू आणि तोडगा काढण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. दरम्यान वॉशिंग्टनमधील इस्रायल दूतावासाशी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं संपर्क साधलाय. परंतु इस्रायलकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये. तर सध्या अमेरिका आणि इराणमधील अणुचर्चा थांबल्यानं हल्ल्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. रशियाने युक्रेनवर जोरदार ड्रोन हल्ला केलाय, ज्यामुळे सुमी प्रदेशातील एका औद्योगिक इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या कार्यकर्त्यांनी ही आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. आगीची दाहकता इतकी होती की एकाच वेळी 3 ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला जावं लागलं. सुमी प्रदेशात झालेल्या या दुसऱ्या ड्रोन हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण जखमी झालेत. रशियाने एकूण 76 ड्रोन युक्रेनवर सोडले. त्यापैकी 22 ड्रोन हवेतच पाडण्यात आले, तर काही रडारवरून गायब झाले. या घटनेमुळे आता युक्रेनमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलंय. स्पेनमधील मॅड्रिड शहरात माजी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोविच यांचे जवळचे सल्लागार अँड्री पोर्टनोव्ह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका शाळेच्या बाहेर ही घटना घडली. पोर्टनोव्ह हे 2010 ते 14 दरम्यान राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख होते. तसंच रशिया समर्थक राजकारणातील अशी त्यांची देखील ओळख होती. त्यांनी युक्रेनमधील 2014च्या क्रांतीवेळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान त्यांच्यावर कोणी आणि का गोळ्या झाडल्या याचा तपास आता सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स या राज्यात मुसळधार पावसामुळे मोठा पूर आलाय. या पुरातून शेकडो लोकांना वाचवण्यात यश आलंय. मात्र या पुरात आणखी हजारो लोक अडकलेत. पोलिसांकडून हेलिकॉप्टरसह बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय. बोटीच्या मदतीनं नागरिकांसह त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. मॅनिंग नदीचं पाणी घरात शिरल्यानं घराचं मोठं नुकसान झालं. वीज पुरवठाही खंडित झाला, तसंच व्यवसायही ठप्प झाले. सध्या बचाव कार्य सुरू असून परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मेक्सिकोच्या क्युलियाकान या शहरात प्राण्यांसाठीचं ओस्टेक सँक्च्युरी ठिकाण आता सुरक्षित राहिलेलं नाही. सिनालोआ कार्टेलच्या वाढत्या हिंसाचारामुळे तिथे वास्तव्य करणारे तब्बल 700 प्राणी स्थलांतरित करण्यात आलेत. बिबट्या, सिंह, वानर, जॅग्वार आणि एक हत्ती अशा अनेक प्राण्यांना सेमी ट्रकच्या मदतीनं 200 किलोमीटर दूरवर असलेल्या माझात्लान इथे नेण्यात आलंय. हिंसाचारात जखमी झालेल्या हत्तीच्या उपचारासाठी डॉक्टरही मिळत नसल्याने अखेर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला गेला. रशियाने युक्रेनच्या खेरसॉन या शहरावर हल्ला केला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले असून अनेक घरांचंही मोठं नुकसान झालंय. खेरसॉन प्रादेशिक लष्करी प्रशासनाने नुकसानाचा व्हिडिओ जारी केला, ज्यात घरांच्या खिडक्या फुटलेल्या अवस्थेत आहेत, तर घराच्या आतील तसंच बाहेरील भागाचं मोठं नुकसान झालंय. तर एक जण छर्रे लागल्यानं जखमीही झाला. आम्ही खिडक्यांना उशा लावल्या, त्यामुळे वाचलो, नाहीतर आमचाही जीव गेला असता, असं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं. रशियाने रात्री 108 ड्रोन सोडले, पण त्यापैकी 93 ड्रोन पाडले गेले. 35 नष्ट झाले, तर 58 गायब झाले. या हल्ल्यामुळे खेरसॉन शहराचं खूप मोठं नुकसान झालंय.
गाझामध्ये इस्रायलकडून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात 60हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निंदा होत असतानाही इस्रायलनं हमासवर हल्ले सुरूच ठेवलेत. या हल्ल्यात एक घर, शाळा, अनेक निवारागृह लक्ष्य करण्यात आली. इस्रायलनं अलीकडे एक आक्रमक मोहीम सुरू केली आहे, ज्यात हमासनं ताब्यात घेतलेल्या पोलिसांना परत आणणं आणि दहशतवादी गटाचा नाश करणं हे उद्दिष्ट समोर ठेवलं गेलंय. गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून तब्बल 53,000हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. मध्य अमेरिकेतील टेक्सास आणि केंटकी या भागात मोठं चक्रीवादळ आल्यानं हजारो लोकांचं मोठं नुकसान झालंय. या वादळामुळे 24हून अधिक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागलाय. अनेक घरं आणि इमारती नष्ट झाल्यानं संसार उघड्यावर आलेत. विशेषतः केंटकी राज्यात लॉरेल काउंटीमध्ये आलेल्या वादळानं शेकडो घरं उद्ध्वस्त केली, ज्यात 19 जण दगावले. लंडन केंटकी इथल्या विमानतळालाही मोठा फटका बसलाय. नॅशनल वेदर सर्व्हेनुसार पुढील काही दिवस वादळाचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय. स्पेनला टेलिकॉम ब्लॅकआउटचा सामना करावा लागला, ज्यामुळे संपूर्ण देशात कॉल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. मूव्ही स्टार, ऑरेंज, वोडाफोन, O2, DG, मोबाईल सारख्या नेटवर्क्सवरती कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्णतः ठप्प झाली. आपत्कालीन सेवेसाठी असलेला नंबरही ब्लॅकआउटमुळे बंद पडला. नेटवर्क अपग्रेडमुळे टेलिकॉम ब्लॅकआउट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. काही आठवड्यांपूर्वी स्पेन आणि पोर्तुगालमध्येही वीज पुरवठा खंडित झाला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारी आता यंत्रणेच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारी खर्च कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षानं हा निर्णय जारी केला. चीनी कार्यालयांमध्ये दारू, सिगरेट आणि महागड्या सजावटींवरती बंदी घालण्यात आली आहे. यासह नागरिकांना प्रवासावरील खर्च कमी करण्यासही सांगितलं गेलंय. 2024मध्ये बीजिंगमधील स्थानिक सरकारवर 770 लाख कोटी रुपयांचं कर्ज असल्यानं शासनानं हा निर्णय घेतलाय. देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटी कपात करण्याचा निर्णय घेतला गेला. पॅरिस म्हटलं की सगळ्यांना फक्त आयफेल टॉवर हाच डोळ्यासमोर येतो. दरवर्षी लाखो पर्यटक आयफेल टॉवरला भेट देत असतात. मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात या टॉवरची उंची सुमारे 15 सेंटीमीटरनं वाढते, कारण उन्हामुळे लोखंड फुलतं, ज्याला थर्मल एक्सपान्शन असं म्हणतात. आणि थंडी आली की हा टॉवर पुन्हा त्याच्या मूळ उंचीवर येतो. 324 मीटर उंचीचा हा टॉवर फ्रेंच इंजिनियर गुस्ताव आयफेल यांनी बनवलाय. 18,038 लोखंडी तुकडे आणि 25 लाख खिळ्यांनी हा आयफेल टॉवर उभारण्यात आलाय. जवळपास 800 दिवसांच्या कामानंतर आयफेल टॉवर आता जगासमोर दिमाखात उभा आहे. दक्षिण पश्चिम चीनच्या युनान प्रांतातील डोनन फ्लॉवर मार्केटमध्ये 20 मे हा रोमॅन्टिक डे म्हणून साजरा करण्यात आला. या रोमॅन्टिक डे निमित्त गुलाब, पिओनी, कमळ आणि इतर फुलांच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. 520 हा दिवस म्हणजे चीनी भाषेत आय लव्ह यू सारखाच साऊंड करतो. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस चीनी नागरिक निवडतात. या दिवसानिमित्त फुलं तसंच संबंधित उत्पादनांच्या विक्रीत वाढ होते. 20 मे पूर्वी दररोज 88.8 लाख फुलं विकली गेली, जी गेल्या वर्षापेक्षा 10% जास्त होती. न्यूयॉर्कमध्ये पेट गालाचं आयोजन करण्यात आलं. सेलिब्रिटींसारखे खास डिझाईन केलेले कपडे घालत कुत्र्यांनी या पेट गालामध्ये एंट्री घेतली. कुत्र्यांनी आकर्षक कपड्यांसह हटके स्टाईलमध्ये रॅम्प वॉकही केला. हा एक अनोखा आणि आकर्षक सोहळा ठरला. या सोहळ्यातून मिळालेलं उत्पन्न न्यूयॉर्कमधील अमेरिकन केनेल क्लबच्या म्युझियम ऑफ द डॉगला देण्यात आलंय. चीनमधील ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात ड्रॅगन बोट फेस्टिवलची जोरदार तयारी सुरू आहे. 31 मे रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. त्याआधी डिजियालो या गावात ड्रॅगन बोट संघांनी सराव केलाय. हे गाव ड्रॅगन बोट ड्रिफ्टिंगसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यामुळेच लोकांसह पर्यटकांनीही हा सराव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. अरुंद आणि वळणदार पाणवटांवर खेळाडूंनी वेगात बोट चालवत भन्नाट ड्रिफ्टिंग करून दाखवलं. अशा ठिकाणी बोट फिरवणं खूपच कठीण असतं, पण या खेळाडूंनी जबरदस्त कौशल्य दाखवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार होता. भारताची कारवाई पूर्णपणे न्याय्य होती, असं म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलंय. भारतात ज्या ठिकाणांवरून दहशतवादी हल्ले झाले ते दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा भारताला अधिकार आहे. यासह जर पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असेल तर हे त्यांच्या हिताचं नाही, असा इशारा देत त्यांनी प्रत्युत्तर पाकने चीनी विमानं वापरली. त्यामुळे पाकिस्तानमधील वाढता चीनी प्रभाव दिसून येतोय, असं देखील जॉन बोल्टन यांनी म्हटलंय.
भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिलाय। पाकिस्तान हाय कमिशनमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला 24 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत। पाकिस्तान अधिकाऱ्याच्या संशयास्पद हालचाली आढळल्यानं भारताने मोठी कारवाई केली आहे। गेल्या 2 आठवड्यातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी 13 मे रोजी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला भारतातून जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या। अशोका विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूर संबंधी केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे आरोप आहेत। न्यायालयाने या प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले। तसंच न्यायालयाने त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं महमूदाबाद यांना अंतरिम जामीन मंजूर केलाय। छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये 27 नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय। यावर ट्विट करत गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलाचं कौतुक केलंय। त्यांनी नक्षलवाद विरोधी लढ्याला ऐतिहासिक यश आल्याचं म्हटलं। आपल्या 3 दशकांच्या लढाईमध्ये सरचिटणीस रँकच्या नेत्याला निष्प्रभ केल्याची ही पहिली वेळ आहे। यासह ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली। त्यात 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची देखील माहिती अमित शहा यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत भारतीय सैन्याचं कौतुक केलंय। सैन्याकडून छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मोदींनीही पोस्ट करत त्यांचं कौतुक केलं। यावेळी मोदींनी आमचं सरकार नक्षलवादाचा धोका दूर करण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या शांततामय आणि प्रगतिशील जीवनासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं। तर छत्तीसगडच्या नारायणपूर, बिजापूर, दंतेवाडा या परिसरात ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 27 नक्षलवादी ठार झालेत। तर या चकमकीत सुरक्षा दलांनी टॉप नक्षलवादी कमांडर बसव राजू याचाही खात्मा केल्याचं मोदींनी सांगितलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती अहिल्यानगरमधील चौंडी इथं साजरी केली जाते। या सोहळ्यासाठी द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। यासह राष्ट्रपतींच्या भेटीत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवर देखील चर्चा केली आणि देशावर संकट आल्यास एकत्र राहायला हवं असं देखील शिंदे म्हणाले। कर्नाटकमधील एका बँकेतील भाषावादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। एक बँकेत ग्राहक कन्नड भाषेत बोलत होता। त्याने बँकेतील महिला कर्मचाऱ्याला कन्नड भाषेत बोलण्याचा आग्रह केला, मात्र कर्मचाऱ्यानं कन्नडमध्ये बोलण्यास नकार देत मी हिंदीतच बोलणार असा निर्धार महिला कर्मचाऱ्यानं केला। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे समाज माध्यमांवर पुन्हा एकदा भाषेवरूनचा वाद पेटलेला आहे। स्थानिक भाषेचा आदर राखलाच पाहिजे असा सूर काहींनी उठवला, तर काहींनी याला भाषेची सक्ती असं म्हटलं।